नमस्कार पब्लिक, तर मी तुमचा लाडका आवी. तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर माझा मित्र मुन्ना. तर मुन्ना, एकदा तुझं नाव सांग, गावाचं नाव सांग. मुन्ना भरवाड. आम्ही गुजरातचे, तिथं राहतो, लय दिवस झाले. गुजरातचा आहे माझा मित्र. तर तिकडून येऊन इकडं काम करतो. तर मुन्ना, एकदा तू कुठून कुठून दूध सप्लाय करून डेअरीला देतो BMC ला, एकदा सांग. मला एक तर हे पहिलं पात्रा, नंतर तुमचं गाव आहे पोरजवळ असेल, नंतर तालीमला जातो. असं का? पिंगळी, लिटखेड, बलसा, कुरकळस हे समजा गाव मी नेतो. सगळे गावात येतो का तू? हेरिटेज आमच्याकडून जवळपास गाडीमध्ये दूध किती असतं? गाडीत येते 2000 लिटर दूध येते समजा. एका टायमाला 2 टाइमच मग 4000 लिटर दूध येते. बरं बरं बरं. तर म्हणा, तू गाडी किती लाखाला घेतलीस? मला गाडी पडली 4.5 लाख रुपये पडली. 4.5 लाख पडली का? हो. बरं बरं बरं. एकदा मुन्नाची आपण कॅन्डी बघूता. मुन्ना, तुला पेमेंट किती पडते सांग एकदा. मला पेमेंट पडते 1,10,000 रुपये. 1,10,000 महिना समजा. महिना. तर डिझेल किती जाते त्याच्यात? डिझेल जाते 40,000चं. 40,000. डिझेल. बरं, समजा 60,000 रुपये तुला उरतात. बरं बरं. समजा तुझे हे 2 टाइम रुटीन आहे ना? हा, दोन्ही टाइम, संध्याकाळी संध्याकाळी 12 वाजता, सकाळी 12 वाजता घरी जायला. घरी जायला. बरं बरं. खूप कष्ट आहेत ना? कष्ट आहेत. कॅन्डी इथून तिथून स्वतःच उचलावं लागतात. स्वतः उचलायला लागतात का? तिथे स्वतःच खाली करावं लागतात. बरं. कारण की BMC आमची स्वतःची असल्यामुळं हां. काही म्हणता येत नाही. कोणत्या नाव काय तिचं? हेरिटेज कंपनी. हेरिटेज कंपनी का? बरं. चला बकळ मग सेंटर आहे. हां, बकळ सेंटर आहे तुमचा मोठा व्यवसाय. असं का? हो. बरं. चला मग आपण एकदा मुन्नाच्या गाडीचं ट्रायल घेऊ का? तर मुन्ना ट्रॅक्टरवर एकदाच बसण्यासाठी फर्स्ट टाइम आहे गाडीमध्ये बसण्याची. तर मला एकदा सांग, क्लच कोणतं असते, ब्रेक कोणतं असते? चालू कर, सांग. समजा आता काय न्यूटन आहे काही? क्लच कोणतं हे आहे का अलीकडे? अलीकडचं पलीकडचं रेस आहे, मधली रेस आणि मधलं ब्रेक आहे. बरं बरं. आता समजा हे क्लच दाबून हे करू का? चालू कर. तर म्हणून आता आपण समोर गाडी घेतो. व्यवस्थित का काय पडला का? आता हा, पडला. आता हळूहळू माग घेऊ का? चालतं, ये मग मुन्ना. हो, चल भेटूच संध्याकाळी आता. हो हो, चालतं. पब्लिक मुन्नाला दिलं काढून आणि आता आलो आपल्या गोट्यावर. तर बघूता इकडचं नियोजन. तर पब्लिक, सध्या सकाळचं आमचं सगळं नियोजन झालेलं आहे आणि गाई चारा पण खात आहेत. तर तुम्ही बघू शकता, ही माझी पहिली म्हसड आहे आयुष्यातली घेतलेली. तर आम्हाला ही 1,15,000ला पडली होती. 1,15,000. तर बघू शकता तुम्ही, ही आमची जी काळी कारवड आहे. तर तिला म्हणजे भरून तिला 15 दिवस झालेले आहेत. तर बघू तर राहते का नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तर खूप चांगल्या प्रकारे आता आमच्या गाई चारा काय खात आहेत. तर सकाळी आमचं 7 वाजेस्तोवर सगळं समजा आवरते. चारा टाकणं असो, दूध काढणं असो, त्यांना खुराक ठेवणं, सगळं नियोजन आमचं सकाळी लवकर उठावं लागते. तर तुम्हाला नुसता हे एवढं उभा केलेला गोठा आणि गायच दिसतात, तर याच्या मागलची मेहनत खूप आहे. तर सकाळी लवकर उठावं लागतं, एवढी मेहनत करावं लागते आणि खूप कष्ट आहे त्याच्या पण मागं. तर एवढा गोठा केला आहे म्हणजे असं नाही की नुसता तुम्हाला गोठा दिसला आहे. तर खूप मेहनत केलेली आहे. तर 1-2 गायपासून आमचा जे गोठा आता उभा आहे. तर तुम्ही बघू शकता, आमच्याकडं 10-11 गाई आहेत आणि 4-5 म्हशी आहेत. तर आम्ही सगळं आधी तुम्हाला गोठा हे सगळं तयार करायचं असलं तर सगळं आधी तुम्हाला नियोजनबद्ध कार्यक्रम करावा लागेल. आधी गोठ्याचं तुमच्या चाऱ्याचं सगळं नियोजन लावूनच तुम्हाला करावं लागेल.
तर बघू शकता तुम्ही, आम्ही सकाळी एक टाईम गोळी टाकत असतो, तर केव्हा हिरवा चारा टाकत असतो. आणि सांच्या पारी सकाळी गोळी टाकलं तर सांच्या पारी हिरवा चारा टाकायचं, तर कधी सकाळी हिरवा चारा टाकला तर सकाळी संध्याकाळी गोळी टाकायचं, असं आमचं नियोजन असतंय. तर बघा ती काय आपल्याकडेच बघायली, तुम्ही काय व्हिडिओ काढायचे तुम्ही. तर काहीच आपण करूता तो आपलं आवृता आणि पुढच्या नियोजनाकडे आपण जाऊत. तर सकाळचं आमचं असे एकदम, आता सध्या पावसाचे दिवस आहेत, तर आमच्याकडं तेवढा काही सळाका पाण्याचा पडत नाही. जरा जरा पाऊस व्हायला, थोडं छोटे छोटे सळाके यायलेत. तर कुठं कुठं पेरण्यासुद्धा झालं नाहीत. जेवढं समजा जमिनीला पाणी पाहिजे तेवढं सुद्धा भेटतसुद्धा नाही आता. तर गोट्यामध्ये आपल्याला 4 वाजताच यायचं आहे. तर सगळं आपलं नियोजन झालेलं आहे. तर चाऱ्याचं आणि पाण्याची आम्हाला काहीच अडचण नाही, कारण की पाणी जागेवर आहे ढोऱ्यांसाठी. 24 तास पाणी आहे. फक्त एका हौदामध्ये आपण पाणी भरलं तर सगळे हौद भरून जातात. तर बघू शकता. तर चला मग आता सध्या आपण आंघोळ सगळं आपलं आवरुता आणि पुढच्या नियोजनाकडे जाऊ. तर आंघोळ झालेली आहे. तर आपण जे मागं पेरलं होतं मेगा सीट, तर ते आता बघण्यासाठी जाणार आहोत. तर चला मग आपण निघूता. किती वाढले आहे, तर लई दिवस झालं माझं पण जाणं झालं नव्हतं. म्हणजे थोडे थोडे सळाके पडू लागले, त्याच्यामुळं मी पण गेलो नाही. तर मग चला आपण जाऊत बघाय. तर आपण आलो आहेत आपल्या शेतीकडे. तर बघू शकता तुम्ही, जे आपण पेरलं होतं मेगा सीट, एवढं जे आहे तर ते आम्ही ते मेगा सीट हे केलेलं आहे. आणि पलीकडं आम्हाला आता मी बेड केलेले आहेत. तर इथं आम्हाला टोकन यंत्रानं सोयाबीन पेरायचं आहे. तर जास्त काय थोडी सळाके पडाले, त्याच्यामुळं आम्हाला पेरता पण येत नाही आणि तणकड तर जास्तच आले. आणि इथं आपण जे मेगा सीट पेरलं होतं ते तर त्याच्यामध्ये जास्त येलं झाले आहेत. तर तुम्ही बघू शकता, खूप येलं झाले. तर त्यासाठी कोणतं आम्ही औषध फवारावं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर शेतीतले सगळे कामं आवरणं झालेत, पण पाण्याचा काय पत्ता नाही. पाणी पडायला पाहिजे. तर आपण झाडं पण लावणं, त्याच्यामुळं पाणी पडणं चालय. वृक्ष थोडं जास्त व्हायली. तर तुम्ही बघू शकता. आणि आपण काल रात्री थोडा एक छोटा सळाका पडला होता, ते आपण उकरून बघूता की किती खाली लेव्हलपर्यंत पाणी गेलं आहे. तर असं व्हायले की समजा तणकट यापुरतंच पाणी पडाले. फक्त आपण आताच उकरून बघितलं की 2 बोट फक्त खाली पाणी गेलेलं आहे. तर असंच जास्त पाणी पडाले. जास्त मोठा सळाका पडला तर शेतकऱ्यांना नियोजन लागेल पेरण्याचं. ज्यांच्याकडे हिर आहेत, बोर आहेत, त्यांच्याकडे ठीक आहे. पण ज्यांच्याकडे हिर बोर काहीच नाही, निवळ कालनाच्याच भरोशा आहेत जे शेतकरी, त्यांचं खूप अवघड आहे ना सगळं. आता पावसाळा म्हणल्यावर तर पाऊस पडायच पाहिजे, पण सध्या काय पावसाचाच पत्ता नाही. त्याच्यामुळं खूप अवघड झालं आहे. अख्खा जूनचा आता महिना गेला आहे, तरी पाणी नाही. पडायला पाहिजे पाण्यानं. पण मागलच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपला हे मळा आहे. तर मळा म्हणल्यावर आपल्या जे झुलत्याचे सगळीकडे रान येतात, ऊस आहेत, तुम्ही बघू शकता. तर निघूत आता मळ्याच्या बाहेर. येऊ लागली आपली आजी आपल्या मळ्यामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. ही आपली आजी आहे. तर खेड्याकडचे आपले माणसं म्हणल्यावर जास्त काही बोलत नाहीत, व्हिडिओ म्हणल्यावर लाजतात. त्याच्यामुळं आजीला केलं बाय बाय. आपलं आलं गोरू भाया. तर आपण निघालो तिथे शेताकडं. तर आलोत आपण व्हिडिओ चालू. मामाचं चवळ विसरलं होतं, त्याच्यामुळे मामाला चवळ देण्यासाठी आलो आम्ही. मामानं चपला सुद्धा घातल्या नाहीत बघा तुम्ही. मामा म्हणला आमचा व्हिडिओ करू नका, तरी आपण केला त्यांचा थोडा संघर्ष करायचा. मामा सध्या संघर्ष
बिना चपलाचा संघर्ष करायला येतं. तर चला मग आपण जाऊ शेतीवर आता. तर आलो आहोत. चला मग आता जाऊत शेतीच्या दिशेने. त्या पिकात जरा बेजारी आहे. हळदीच्या पिकात बेजारी आहे का? हां बेजारी आहे म्हणून पण चांगलं भेटल्या भाव चांगला भेटल्या हळद पुरत. असं का? भाव किती भेटेल तरी काय गेल्या अंदाज? वर्षी 15-16 चलू आला. हां आता यावर्षी हळदीचं क्षेत्र वाढल्यामुळं भावात काय शक्यता कमी आहे वाढण्याची. भाव समजा आता कमी दिवस होईल. येण्याची शक्यता आहे. थोडी ती ठिबकची माहिती घेऊ. तर आपण हे 2 भागात कशामुळे ठिबक केलं आहे? ठिबकची रेंज ही दुकानदारा किंवा विक्रेता पण असं आहे हां. की ठिबक हे कमीत कमी 20 mm असल्यावर 300 मीटर पर्यंत जात राहू. हां. ज्यामुळे पाण्याची ती पडण्याची ही सारखी असते. पाण्याची थेंब पडण्याची थेंब. जी साई हे हां. ती 300 मीटर पर्यंतच काम करते. असं का? आणि 16चे 12 जे असले MM चे हां तर ती कमी मध्ये यात्रा लागणार आपल्याला 100 मीटर 150 मीटर. असं का? तर तर तुम्ही आता हळद कोणतं बेन आहे तुमचं एकदा सांगा बेन पण आम्हाला. आपल्या हळदीचं बेणं हे शेलम आहे. हां आपल्या हळदीची लागवड ही 14 जूनला झालेली आहे. हां हळदीला सरासरी 25 दिवस निघायला लागतात. आपली आता 15 दिवस कंप्लीट झालेली आहे. तर आपण बघू शकता कुठं कुठं हळद निघाली. तुम्ही समजा आता हे हळद लागवडीच्या आधी तुम्ही समजा आधी तिला काय लिक्विड काय लावलेलं आहे का? हो आपण आधी बुरशीनाशक वापरले. वापरले का? हो तर एकदा कोणता आहे एकदा माहिती सांगा. बुरशीनाशक आपण कोणत्याही कंपनीचे वापरू शकतो. हां. आपल्या सोयीनुसार असते ते बुरशीनाशक पैशानुसार घेण्यानुसार हां त्याचा आपण वापर करू शकतो. ते अनेक कंपन्या विक्री आहेत दुकानदाराकडे. त्याच्यामध्ये आपण कोणतीही निवडू शकतो. तर अजून आम्हाला जरा तुमच्या बेडची माहिती द्या. तुम्ही किती फुटावर समजा हे बेड आहेत? नक्कीच आपण बेडविषयी माहिती देऊ. हां. तर हे आपण मारलेलं 4 फुटाचं बेड आहे. हां त्याच्यात आपण ही लागवण करताना रेघाट मारून घेतलेले. हां रेघाटाच्या दोन्ही मधलं 1 फुटाचं अंतर आहे. हां दोन्ही बाजूकडून झिगझॅग पद्धतीने आपण हळदीची लागवड केलेली आहे. असं का? हो आणि तुमच्या इकडे जास्त समजा आता हे तणकट येलं दिसले तर याच्यासाठी काय आपण? याच्यासाठी आपण बाया लावून निंदणीच करून घेतो. असं का? हा. समजा अजून आता चालू आहे. पर्याय असतो हां पण तो आपण वापरत नाही. असं त्यामुळे का? हळदीचं आवरेजात उत्पन्नात घट होते. ठीक आहे. तर तुम्ही आतापर्यंत किती खत वापरले तर? आपण आतापर्यंत एकच डोस वापरला आहे ती म्हणजे बेसर डोस. ती लागवणीच्या आधी आपण दिलेला आहे. बरोबर. आता नंतर समजा आता 30-60 दिवस झाल्यानंतर आपण त्याला ड्रिचिंग करण्याचं सुरुवात करणार आहोत. ड्रेचिंग करण्यासाठी. हा तर पाण्याचं काय क्षमता म्हणजे तुमच्या इकडं? पाण्याचा खूप तुटवडा पडलेला आहे. हां. हळद लावून आपल्याला 15 दिवस झालेत पण आणखीन बी पावसाची प्रतीक्षेत आपण वाट बघत आहोत. का? विहिरीचं पाणी बोरचं पाणी हे कमी झालेलं आहे. हां हां त्यामुळे पाऊस हळदीला चांगला नसल्यामुळे. फटका बसत आहे. असं का? हो ठीक आहे ठीक आहे. तर तुम्ही आता समजा यावर्षी किती याचं उत्पादन काढू शकता समजा? आता हे उत्पादन निघण्यासाठी आपल्याला पाण्याची खूप गरज आहे. हां. पहिल्याच पेरणीमध्ये आपल्याला पाणी हे कमी पडल्यामुळे उत्पन्नात मोठी घट दिसून येऊ शकते. हो ना हो ना तेच होऊ शकते. आपल्या घरून खूप चांगल्या प्रकारे हळदीची माहिती दिली. मला माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. तर मग चला आपण जाऊ घराच्या दिशेने. चालतं. तर हे जे आहे आमचा गावातील गायरान आहे चकमाचं वावर. तर ते आमचा मारुती. तर धन्यवाद पब्लिक माझा व्हिडिओ बघण्यासाठी. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब फॉलो शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.